एव्हरीवन. सो तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आजचा ब्लॉग असा काही मी बाहेर वगैरे जात नाही आहे. सो घरातल्या घरातच आहे. आणि काम पण ऑफिसचं लवकर संपलं. सो म्हटलं की जेवायला नेमकी काही बनवायचंच होतं. म्हटलं चला आज पाणीपुरी बनवूयात. सो हाच एक ब्लॉग आहे की आपण आज पाणीपुरीचा बेत करतो आहे. सो बघूयात, काही गोष्टी आणायच्या आहेत. सो आपण ते घ्यायला जाऊयात अगोदर आणि नंतर मग प्रिपेरेशन वगैरे करूयात. मला जिमला पण जायचं आहे. सो फटाफट सगळ्या गोष्टी करूयात आणि मग जाऊयात. सो मी रेडी पण झालेली आहे. सो लेट्स गो. शिरोजी बघा काय मस्ती चालू आहे. शिरो, घरात नाही यायचं? हां शिरो, घरात नाही यायचं? चला घरात. चलो चलो घरात चल. आता हा इथे जसा मस्ती करत राहील. आहे घरात. चला शिरो, चला जेवण करून घेऊ. चला आपण जेवण करून घ्यायचे ना. चला. अयो शिरो कुठे आहे? हां, तुला पण यायचं आहे? माझ्यापेक्षा पुढे या तर. कुठे कुठे जायचं? यायचं आहे बाबा. शिरो बाय बाय. दररोज मागे लागतो शिरो आमचा. बाय. चला. आत्ता आपण निघालो आहोत. नॉर्मल असं पाणीपुरीचं सामान घ्यायचं आहे, जसं पुरी वगैरे घेण्यासाठी. मग ते सगळं घेऊयात आणि मग घरी जाऊयात. कसे आहेत लाडू? लाडू एकदम मस्त आहेत. हे तुम्ही बनवलेले लाडू आहेत. लगेच करून येतात. आणि हे काकूंच्या हाताचे लाडू एकदम उत्तम झालेले आहेत. अच्छा, ओके, चालेल. बस एवढंच. काय घ्यायला आला सांग बरं तू घरी? काय काय तुला काय हवं होतं? काय घ्यायला आलास? मला ट्रायपॉडचा एक पार्ट हवा होता. त्याला होल्डर बोलतात, मोबाईल होल्डर किंवा कॅमेरा होल्डर. अच्छा, मनालीला चाललायस तर मला काहीतरी घेऊन ये. बर्फ नाही. हां, भिकाऱ्या तर टिटवाळ्यावर येईपर्यंत राहणार आहे. मनालीवरून उमेद घेऊन येतो मी त्यासाठी. गरज आहे होपची. चालेल, एन्जॉय कर मस्त. त्या बुद्धांचा हे घेऊन छोटा स्टॅच्यू असतो ना. मला फोटो पाठव, मी जे सांगेल ते घेऊन ये. चालेल, मस्त जा, एन्जॉय कर, फोटो पाठवत जा. ओके, बाय बाय कर आता. तुझा 1 मिनिट संपला. कसा? सूरज तर मी त्याला माझ्या ट्रायपॉडचा एक पार्ट दिला आणि मग नंतर त्याला 3 लाडू दिले. रेडी झालेला आहे, पण झालेला आहे. आणि आता चटणीसाठी, पाणीसाठी ना मम्मी, तिखट पाणीसाठी आपलं मिक्सर पण रेडी झालं आहे. बापरे, तिखट आहे. आहे रेडी. आता आपण ह्यात टाकणार आहोत पाणीपुरीचा मसाला. सगळं त्यात खायचं कोण टाकतं ते? आपली पाणीपुरी खाऊन वगैरे झालेली आहे. छान झोपायचं होतं, पण शिरो खूप जास्त ओरडतोय आणि त्याला मग थोडं बाहेर वॉक करून आणते. तुम्ही पण बघा की शिरो आमचा कसा वॉक वगैरे करतो. चलो.